मला असं जाणवतंय, की समाजामध्ये आजही मानसिक आजारांबद्दल माहितीची कमतरता आहे आणि खूप मोठा सोशल स्टिग्मा आहे. हा सोशल स्टिग्मा कमी करण्यासाठी आपण काय करू शकू? हा 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 भयंकर मोठा प्रश्न आहे. तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. कारण कलंक वाटतो, शान के खिलाफ वाटतं रे. इव्हन आता गंमत सांगायची झाली तर 27-28 वर्षांच्या पूर्वी ज्यावेळेला मी सायकॅट्री घेतलं, तर त्यावेळेला सुद्धा मला घरातनं सुद्धा विरोध झाला होता. माझी आजी म्हणाली, "ते सायकॅट्रिस्ट, वेड्यांचा डॉक्टर, आता कुठली शहाणी मुलगी तुझ्याबरोबर लग्न करेल?" तर हे म्हणजे मनोविकार तज्ञाला सुद्धा या स्टिग्माचा सामना करायला लागतोय. तर सामान्य माणसाला हा आजार आहे म्हणून तर केवढा मोठा सामना करायला लागतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला सांगायचं तर आमच्याकडं कितीदा तरी पेशंट फोन करतात बाहेरनं आणि डॉक्टर आम्ही आलोय मागचा दरवाजा उघडा. म्हणजे मागच्या दरवाजाने यायचं, की गावातला एखादा पेशंट तिथं ओपीडीमध्ये भेटला तर काय? तर हे एक कलंक म्हणून मनोविकार म्हणजे लांछन, मनोविकार म्हणजे धब्बा अशा अशा अँगलनं ह्या गोष्टीकडे बघितलं जातं. पण हे चित्र आता हळू जशी-जशी आता प्रगती व्हायला लागलेली आहे, जशी-जशी लोकांची जाणीव जागृत व्हायला लागलेली आहे, तसं-तसं आता हे चित्र आता निश्चितच कमी व्हायला लागलेलं आहे आणि हे कमी करण्याकरता काय करायचं? तर या ज्या सक्सेस स्टोरीज आहेत, म्हणजे सायकियाट्रिस्टच्या ज्या सक्सेस स्टोरीज आहेत ना, तर ह्या लोकांच्या समोर यायला पाहिजेत. तर त्याच्याकरता एक अतिशय छान उपक्रम आहे. आपले डॉक्टर आनंद नाडकर्णी सर आहेत आमचे. तर त्यांची इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ ठाण्याला आहे. तर ते काय करतात, की ते दरवर्षी 1 किंवा 2 असे जे सक्सेस स्टोरीज आहेत, म्हणजे सायकियाट्रिक इलनेसेस बरोबर झगडून जे पुन्हा आयुष्याच्या प्रवाहामध्ये आलेत आणि त्यांचं आता छान चाललंय, तर त्यांचा सत्कार करतात. म्हणजे ह्या पॉझिटिव्ह स्टोरीज ज्यावेळेला समाजासमोर ठळकपणे जायला लागतील, तर त्यावेळेला हा कलंक कमी-कमी व्हायला मदत होईल आणि हे निश्चित मला दिसतंय बरं का. कारण आता गेल्या 2-3 वर्षांच्या मध्ये मला सुद्धा माझ्या पेशंटच्या लग्नाची आमंत्रण यायला लागलीत. इतके दिवस येत नव्हते. इतके दिवस मी बाहेर भेटलो तर मला कोण ओळख दाखवत नव्हते. आता ह्या खेपेला मला परवा एक 6 महिन्यापूर्वी एका मुलीला तिचा मामा म्हणजे माझ्याकडे ती दुरुस्त झालेली मुलगी होती. तर तिचा मामा म्हणून तिला बोहल्यावरती घेऊन जायचा मला बहुमान मिळाला. वाह! हे केवढं मोठं हे कलंक निवारणाचे प्रत्येक मानसोपचार तज्ञ, प्रत्येक बरा झालेला पेशंट आपल्या पद्धतीनं ते ह्याच्याबद्दल चांगलं बोलतोय आणि त्यामुळे हे चित्र आता हळू पालटायला सुरू झालेलं आहे. म्हणजे मी आशावादी आहे या बाबतीमध्ये. मी पण नक्की आशावादी आहे आणि मला असं वाटतं, की ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण हे सांगू शकतो. तुझ्या प्रॅक्टिसमध्ये तू हे सांगू शकशील, की तुझ्याकडे येणाऱ्या कन्सल्टेशन्सपैकी 90% पेशंट्स हे पूर्ण बरे होत असतील. हो. बऱ्याचदा आपल्या सगळ्यांच्याच प्रॅक्टिसमध्ये येणारे 90% पेशंट्स हे पूर्ण बरे होत असतात. पण समहाऊ माणसाचं मन हे नकारात्मक गोष्टींनाच अडकून राहतं आणि त्या 10% आपण बघत राहतो बहुधा. पण तू ही मामाची जी कथा सांगितलीस, तर एक चांगल्या प्रकारचा मामा तू झालास असं म्हणायला हरकत नाही. माझा मामा नाही ते केला. अ, मनाविषयी माहिती घेताना एका महत्त्वाच्या विषयाकडे आता आपण वळूया. हं. तो विषय आहे मानसिक ताण. हं. मी वेळेवर पोचलो नाही, एखादी गोष्ट माझ्या मनासारखी झाली नाही, एखादं मी ठरवलेलं मला मिळालं नाही, अशा छोट्या-छोट्या गोष्टींनी सुद्धा पराकोटीचा ताण आजकाल आयुष्यात यायला लागलेला आहे. तर मानसिक ताण हे नेमकं कसं आपल्याला सांगता येईल? हे 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 सा हेच हा मुद्दा समजून घेण्याकरता ना, हे गंमतशीर आहे बरं का, खूप गंमतशीर आहे. आपल्याला आपल्या खूप आधी असं उत्क्रांतीमध्ये हजारो वर्ष आधी जायला लागेल हां. त्यावेळेला माकडाचं नुकतंच माणसामध्ये रूपांतर व्हायला लागलं होतं. माणूस हा जंगलामध्ये राहायचा आणि या माणसाला आव्हानं त्यावेळेला काय होती, तर एक म्हणजे स्वतःला जिवंत ठेवायचं आणि आपली प्रजा म्हणजे कुठलाही निसर्ग म्हणतो, की तुमची प्रजा ही पुढं म्हणजे तुमची गुणसूत्र पुढे सरकायला पाहिजेत आणि आपल्या संततीला जिवंत ठेवायचं. म्हणजे जिवंत राहायचं, स्वतःचा जीव वाचवायचा आणि आपल्याला पोराला मोठं करायचं. हे एवढे 2च त्याच्यासमोरची उद्दिष्ट असायची आणि बाकी सगळे आजूबाजूचे सगळे धोके त्याच्याभोवती होते. ते डायरेक्ट जीवावरती बेतणारे धोके होते. म्हणजे यांना मानसशास्त्र म्हणतात जीवशास्त्रीय धोके, जीवावरती बेतणारा धोका. म्हणजे प्राणी होते, हिंस्र प्राणी होते, वणवे लागायचे, वादळं यायची, पृथ्वी अजून व्यवस्थित नीट सेटल झालेली नव्हती, दलदली होत्या. आणि ह्या जीवशास्त्रीय तणावांना तोंड देण्याकरता निसर्गानं माणसाकडे फक्त 3 पर्याय दिलेत. म्हणजे एक तर तू फाईट कर, नाहीतर तू फ्लाइट कर म्हणजे पळ काढ किंवा फ्राईट म्हणजे तू भीतीनं थिजून जा.
बघा एक तर तू लढाई कर, एक नाहीतर तू पळ काढ आणि त्याच्यानंतर तू फ्लाईट म्हणजे थिजून जा. आता एक लक्षात येते का बघ की ह्या 3 तीव्र प्रतिसादात इथं तो धोका दिसला रे दिसला ह्यापैकी 3 कुठला तरी प्रतिसाद येणार आहे. आणि या प्रत्येक प्रतिसादामध्ये एका आदिम भावनेचा जन्म होतो. म्हणजे फाईटमध्ये संतापाचा जन्म होतो, फ्लाईटमध्ये भीती किंवा चिंतेचा जन्म होतो आणि फ्लाईटमध्ये थिजून जाणं, संपलंय सगळं, आता मी दलदलीत पडलोय. तर दलदलीमध्ये पडल्यानंतर मला संतापानं फाईट करून उपयोग नाही, मी पळ काढू शकत नाही. माझा जीव वाचायचा असेल तर माझ्या हातात काय आहे, तर मेल्यासारखं निपचित पडून राहणं. तर मग कधी 2-3 दिवसानंतर माझा कोणी फेलो ह्युमन बिईंग चालला असेल तर तो मला बाहेर काढेल. पण तोपर्यंत मला जर समजा तगायचं असेल तर मला फ्लाईट हवे, तू थिजून जा, अजिबात हालचाल करू नकोस. तर हा पर्याय मला योग्य आहे. यातनं भावना जन्माला आली, ती तीव्र नैराश्याची भावना निर्माण आली. बरोबर. आणि आता पुढची गंमत सांगतो तुला, की जर समजा माझा पर्याय बरोबर आला आणि माझा जीव वाचला, तर मला काय होतं, तर मला हुश वाचलो बुवा. म्हणजे पहिली सकारात्मक भावना जन्माला आली ती म्हणजे सुटकेचं समाधान. आणि मग त्यानंतर मग पुढे उत्क्रांती होत गेली आणि मग या भावनांच्या छटा वेगळ्या 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 त्या सगळ्या तयार झाल्या. झाला हा कितक्या हजारो वर्षापूर्वी. आता नाऊ बॅक टू टुडे. आता आज काय झाले तर त्यावेळेच्या माणसाचं शरीर आणि आजचं तुझं माझं शरीर ह्याच्यामध्ये उत्क्रांतीमध्ये आता काही फारसे मोठे बदल झालेले नाही. ते आहे हे साधारण तसं आपला मेंदू तेवढा फक्त थोडासा मोठा झालाय. आपल्या समोरचे धोक्यांचं स्वरूप आता बदललंय. आपल्या समोरचे आता जे काही धोके आहेत, आता तू जे सांगितलंस की डेडलाईन नाहीये, एक बँकेचा माणूस येतो, वसुलीला येतो, माझा मुलगा माझा ऐकत नाहीये किंवा बायको कटकट करते, तर याच्यामध्ये कुठेही जीव जायची शक्यता नाहीये. परंतु आपल्या मेंदूला हे समजत नाहीये की समोरचा धोका हा जीवशास्त्रीय आहे का हा मनोसामाजिक आहे. त्यामुळे आपला मेंदू त्याला चटकन एकदम टोकाचा प्रतिसाद देतो. त्यामुळे मग बँकेचा माणूस दिसला की आपण एकदम वाघ समोर आल्यासारखा घाबरतो किंवा शेजारणीनं दारामध्ये कचरा टाकला की समोर एकदम शिकार दिसल्यासारखी आपण चवताळतो किंवा काही छोटं मोठं काहीतरी नुकसान झालं तर एव्हरीथिंग इज फिनिश, संपलंय सगळं म्हणून आपण नैराश्याच्या गर्तेमध्ये जातो. तर इथं आपल्याला थोडासा विवेक वापरायची गरज आहे. आपण आपली बायोलॉजी काय आहे तर छोट्याशा तणावाला एकदम टोकाचा प्रतिसाद देणं आणि ताण घेणं हा हा ही आपली बायोलॉजी आहे. बायोलॉजीमध्ये आपण जर समजा राहिलो, आपण बायोलॉजीवरती जर समजा राहिलो तर मग आपण एकदम टोकाचे प्रतिसाद देतो आणि आपण तणावग्रस्त होतो आणि इतक्या टोकाच्या प्रतिसादाची आज खरंच गरज नाहीये. आपल्याला थोडासा विवेक वापरून त्या टोकाच्या प्रतिसादाचं रूपांतर आपल्याकरता जो काही योग्य आहे तर या योग्य प्रतिसादामध्ये आपल्याला करता येऊ शकतं. तर हे हे आपल्यामध्ये अजून तेवढं बायोलॉजीमध्ये आपल्या उत्क्रांतीमध्ये मेंदूमध्ये हे बदल झालेले नसल्यामुळं आपण चटकन तणावग्रस्त होतो. पण सगळ्यात सोपा प्रश्न स्वतः पहिल्यांदा विचारायचा की समोरचा धोका माझा जीव घेणार आहे का रे? किती साधा सोपा प्रश्न आहे. जीव घेणारा नाही आहे, मग बस जरा शांतपणे. आता तात्काळ रिॲक्शन नाही दिली तरी चालते. शांत बस, विचार कर आणि तुझ्याकरता योग्य काय तो प्रतिसाद निवड. पण मग स्ट्रेस आणि अँक्झायटी हे कसे वेगळे आहेत? आता याच्यामध्ये कसं आहे की थोडासा स्ट्रेस, आता काहीतरी जर समजा मला करायचं असेल, मी आता फॉर एक्झाम्पल तू आता हे इतके छान पॉडकास्ट तयार करतोस तर तू आधीपासून नियोजन लावतोस. बरोबर. नियोजन लावताना तुला स्ट्रेस असतो का? तर तो असतो, थोडासा असतो. तर तो असतो यू स्ट्रेस, म्हणजे तो तुला कृती सन्मुख करतो आणि हे सगळं करत असताना या स्ट्रेसमधनं तुला मजा पण येते. बरोबर. मी गाडी चालवायचं उदाहरण घेऊया. गाडी मी बेफिकिरीनं चालवलेलं, शून्य स्ट्रेसनं चालवायला लागलो, मी दुचाकी चालवायला, तर मी बेफिकीर होईन आणि मी पडेन किंवा धडकेन. पण थोडासा ताण जर समजा असेल तर तो माझ्या कृतीला उचित अशी ऊर्जा देतो आणि ते करत असताना मला मजा सुद्धा येते. बरोबर आहे. म्हणजे कृतीला उचित ऊर्जा देणं आणि ते करताना काहीतरी रोमांचक अनुभव देणं हे 2 महत्त्वाचे या तणावाचे उपयोग असतात. पण त्याच्यापेक्षा ते जास्त व्हायला लागलं की मग तो इट बिकम्स डिस्ट्रेस. मग तो होतो की तो असह्य असा ताण. आणि असह्य ताण हा खूप काळ राहायला लागला की मग तो आणि कुठल्या आपल्या आयुष्यातल्या कुठल्यातरी एका एरियावरती तो जर समजा परिणाम करायला लागला तर मग त्याला म्हणायचं अँक्झायटी डिसऑर्डर. म्हणजे तो ताण हा येणार, मान्य करायचा आपण, पण तो ताणाची तीव्रता ज्या वेळेला वाढायला लागते आणि तो कुठल्या तरी एरियावरती आपल्या परिणाम करायला लागतो तर त्याला म्हणायचं मग तो चिंता रोगामध्ये त्याचं रूपांतर झालं. मी एक अगदी गंमत म्हणून एक उदाहरण सांगतो की लोकांना असंख्य भीती असतात, तशी मला एक पालीची भीती होती. म्हणजे पाल दिसली की मला अनकम्फर्टेबल व्हायचा. सुरुवातीला प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेला मग पाल कन्सल्टिंग रूम मध्ये आली तर मी उठून निघून जायचो आणि स्टाफला सांगायचो तेवढी पाल बाजूला काढ. ते चालायचं, माझ्याकडे काही कामच नव्हतं. पण 2-3 वेळेला माझ्या पेशंटच्या समोर मला घाम फुटला ती पाल बघितल्यानंतर आणि मी पेशंटला बसून डॉक्टरच बाहेर पळून गेला असं झालं.
मग त्यावेळेला म्हणलं की नाही, आता हा माझा इम्पॉर्टंट एरिया ऑफ फंक्शनिंग आहे, म्हणजे प्रोफेशन, हा माझ्या प्रोफेशनवरती परिणाम व्हायला लागला की नाही नाही म्हटलं आता याची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. मग त्याची जी वर्तन बिहेवियर थेरपीची जी प्रिन्सिपल्स असतात, तर ती वापरून मी आता त्या भीतीवरती विजय मिळवून, आता ती पाल आजूबाजूला असली तरी मी अनकम्फर्टेबल होतो, पण अगदी रूम सोडावी इतकं काय माझ्यावरती ती वेळ येत नाही. तर हे असा तो स्ट्रेस आणि अँझायटी डिसऑर्डरमध्ये तो फरक असतो. तुमच्या इम्पॉर्टंट एरिया ऑफ फंक्शनिंगवरती परिणाम व्हायला लागला, तर मग तिथं आपल्याला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. पण लेव्हल ऑफ युस्ट्रेस, डिस्ट्रेस आणि अँझायटी ही व्यक्तिसापेक्ष बदलू शकते? ही ही व्यक्तिसापेक्ष असं म्हणण्यापेक्षा आपण त्यातनं तुम्ही काय करता हे बघितलं. स्ट्रेस तुम्हाला ट्रॅकवरती ठेवतो. डिस्ट्रेस तुम्हाला ट्रॅकपासनं, उद्या माझी परीक्षा आहे आणि मी स्ट्रेसवरती आहे, तर मग मी अभ्यास करेन आणि मग मी नोट्स काढेन. मी काय असेल तर ते काय अभ्यास करेन. डिस्ट्रेस जर समजा असेल ना, अरे बापरे! उद्या माझी परीक्षा, आता माझं कसं होणार? उगीचच मग तो उगीचच या नीरज बरोबर मी फिरत वाया घालवला वेळ, अभ्यास नाही केला वगैरे, वगैरे. आणि असं करण्यामध्ये माझं आत्ता मला काय करता येऊ शकतील पुढच्या 12 तासामध्ये, याच्याकडे दुर्लक्ष झालं. आणि अँक्झायटी डिसऑर्डर असेल तर मी रडायलाच लागेन उद्या माझी परीक्षा म्हटल्यानंतर. मला काय तिथं जाऊन बसता पण येणार नाही आणि आत्ता मला तिथं अभ्यास पण नाही करता येणार. हा असा फरक ह्या युस्ट्रेस, डिस्ट्रेस आणि अँक्झायटी डिसऑर्डर असेल तर हा फरक पडतो. नाही, पण मला काय म्हणायचं की सेम अमाऊंट ऑफ स्टिम्युलसला दोन व्यक्ती ह्या वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतात. सो अमाऊंट ऑफ स्टिम्युलस जर सेम आहे, तर एक व्यक्ती युस्ट्रेसमध्ये असते आणि एक व्यक्ती डिस्ट्रेसमध्ये असते. असं का होत असेल? असं का होतं, तर प्रत्येक घटनेकडं माणूस कुठल्या नजरेनं बघतो, त्या नजरेवरती हा फरक ठरतो. अरे बापरे! उद्या परीक्षा, असं बघितलं तर भीती वाटायला लागेल, चिंता वाटायला लागेल, की ठीक आहे उद्या परीक्षा आहे, हे एंड ऑफ द वर्ल्ड नाही आहे, एक महत्त्वाची परीक्षा आहे. आता होता होईल तेवढं करतो. अशा ट्रॅकवरती जर समजा मी बघितलं, तर मला नुसतं अँक्झायटीच्या ठिकाणी कन्सर्न वाटेल, म्हणजे चिंता आणि काळजी. प्रत्येक भावनेबरोबरीनं एक त्याच्यामागे एक वाक्य असतं भावनेबरोबर. चिंता म्हणते, "अरे बापरे! महाभयंकर घडलं तर?" आणि कंसामध्ये इट इट विल शुअरली. तर ते शुअरली ते तसं घडेलच असं ते कंसात असतं. आणि काळजी म्हणते, की भयंकर घडू नये याच्याकरता आत्ता मी काय करू शकतो? असा जर समजा मी तो थॉट ठेवला, असं त्या मी घटनेकडे बघितलं, तर मग मी काळजी या ट्रॅकवरती राहतो आणि मग मी अभ्यास करतो. म्हणजे मला असं वाटतंय की आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक तणावपूर्व प्रसंगाला आपल्याला त्या प्रसंगापासून दूर होऊन थर्ड पार्टी बघता आलं पाहिजे. आपला दृष्टिकोन हा आपण जर बघण्याचा एक आपण त्याच्यात इमोशनली इन्व्हॉल्व न होता ठेवला तर कदाचित त्याचा फायदा होऊ शकेल. अगदी, अगदी बरोबर. आणि ही एबिलिटी आहे ना, तर ही फक्त मनुष्य प्राण्याकडे आहे. म्हणजे थिंकिंग अबाउट अवर ओन थिंकिंग. बरोबर आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी सुद्धा याची उपमा देताना कशी दिली आहे, की एका तळ्याकाठी मी बसलोय आणि कुतूहलानं माझं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलंय. हे माझं पाण्यातलं हलणारं प्रतिबिंब म्हणजे माझे आत्ताचे या क्षणाचे विचार, आणि त्याच्याकडे मी कुतूहलानं बघतोय. म्हणजे मला माझ्या थिंकिंगचा अवेअरनेस आहे. माझ्या डोक्यात विचार काय चाललेत ह्याचा माझा अवेअरनेस आहे. जेम्स बॉन्डच्या सिनेमात त्यातनं सुद्धा हे आपल्याला सांगता येतं. म्हणजे हायवेवरनं वेगात निघालेली गाडी म्हणजे माझे विचार, आणि हेलिकॉप्टरमध्ये बसून मी त्या गाडीकडे बघतोय म्हणजे मी आय एम थिंकिंग अबाउट माय थिंकिंग. हे असं आपल्याला जमतं. लोकांना याचं भान नसतं. आम्ही काय शिकवतो, आम्ही ज्यावेळेला ही स्ट्रेस मॅनेजमेंटची प्रिन्सिपल्स शिकवतो, तर तुम्हाला तुमच्या थिंकिंगकडे तो आम्ही बघायला शिकवतो, आणि त्या थिंकिंगमधल्या एरर्स जर समजा काढल्या, तर मग आपल्याला गाडी आपल्याला हवी तिकडे नेता येते आपली. परफेक्ट. म्हणजे जर मला माझ्या थिंकिंगबद्दल जर थर्ड पार्टी बघता आलं, तर त्याचे रेड फ्लॅग्स मला समजू शकतील. करेक्ट. मग आपल्याला लोकांना हे रेड फ्लॅग्स सांगता येतील का, की ह्या गोष्टी जर घडत असतील तर काळजी करण्याची गोष्ट आहे? हो, अगदी सगळ्यात महत्त्वाचं पहिलं गोष्ट म्हणजे, जर समजा तुमच्या डोक्यामध्ये अमुक गोष्टीमुळं त्रास होतो, असं जर समजा तुम्ही वाक्य सारखं-सारखं म्हणत असाल, किंवा अमुक व्यक्तीला बघितल्यामुळं किंवा अमुक व्यक्तीच्या वागण्यामुळं माझं डोकं फिरतं, असं वाक्य जर समजा तुमच्या डोक्यामध्ये सारखं-सारखं येत असेल, तर तो एक महत्त्वाचा रेड फ्लॅग आहे. याचा अर्थ असा, की तुम्ही तुमच्या मनस्वास्थ्याच्या किल्ल्या त्या माणसाच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. बरोबर? म्हणजे त्या माणसाला मग ते कळतं. मग तो माणूस अशी किल्ली फिरवली, की तुम्हाला असा त्रास होतो. त्या माणसानं अशी किल्ली फिरवली, की तो तसा त्रास होतो. पण त्या माणसानं कसंही वागलं तरी त्याच्याकडे कसा प्रतिसाद द्यायचा हे माझ्या हातामध्ये आहे. तर हे जोपर्यंत लक्षात येत नाही, तोपर्यंत माणूस तणावग्रस्त होत राहतो. त्यामुळे हे मुद्दा क्रमांक 1. त्याच्यानंतर झोपेवरती परिणाम व्हायला लागतो. मूड स्विंग्स जोरजोरात व्हायला लागतात, की कुठल्या क्षणी मी एकदम काय करेन हे सांगता येत नाही, किंवा छोट्या-छोट्या गोष्टींच्यावरनं एकदम दुर्वास मुनींचा अवतार धारण करतात लोकं, एकदम भयंकर
चिडतात, अशा पद्धतीनं भावनांच्या वरती परिणाम होतात. थिंकिंगमध्ये प्रॉब्लेम जर समजा यायला लागले, तर मग जसे मनोविकारांच्या मध्ये काहीतरी विचित्र भ्रम तयार होतात, डिल्युजन्स तयार होतात किंवा ऑब्सेशन्स म्हणजे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं असं तयार होतं किंवा एकदम टोकाचं निगेटिव्ह थिंकिंग तयार होतं. तर ते हा सुद्धा रेड फ्लॅग आहे. आणि वर्तनाच्या पातळीवरती जर समजा बघायला गेलं तर व्यसनं चालू होतात किंवा अब्सेंटिझम चालू होतं किंवा प्रोक्रॅस्टिनेशन चालू होतं, म्हणजे पुढं-पुढं ढकलणं हे चालू होतं. तर इतक्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये रेड फ्लॅग आपल्याला बघता येऊ शकतात, की ज्या आणि साधा सोपा मगाशी मी म्हणल्याप्रमाणे ज्या विचार, भावना आणि वर्तनामुळे व्यक्तीला स्वतःला किंवा परिघातल्या इतरांना त्रास व्हायला लागतो, तर तिथं आपल्याला अंतर्मुख व्हायची गरज आहे. आणि ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो? म्हणजे ह्याने काही आजार होऊ शकतात? अगदी डेफिनेटली. हे जर समजा एक लक्षात घ्या, की या स्ट्रेसमध्ये काय आहे, की तुमची शरीर कंटिन्युअसली उद्दीपित स्थितीत आहे. कारण तुम्हाला आयतर फाईट करायची आहे किंवा तुम्हाला फ्लाइट म्हणजे पळून जायचं आहे. प्रत्यक्षामध्ये इथं आपल्याला लढाई वगैरे काहीच नाही आहे. इथं जे काही तणाव आहेत, हे मनोसामाजिक तणाव आहेत किंवा ज्यांच्यामुळं आपण म्हणतो, की आपलं डोकं फिरतं, तो आपल्याबरोबरच राहिला असतो माणूस. ते पळून जाणार कुठं तुम्ही? मला हा जोक खूप आवडलेला आहे. तर त्यामुळे मग हे जे काही उद्दीपित अवस्थेतलं आपलं शरीर आहे, ही जी काही स्ट्रेस हार्मोन्स आहेत, तर ही शरीरामध्ये कंटिन्युअस फिरत राहतात आणि मग ती शरीरामध्ये विध्वंस करायला चालू करतात. म्हणजे हे सायलेंट किलर आहे हा स्ट्रेस अशा पद्धतीनं. मग त्यामुळे मग ब्लड प्रेशर चढतं किंवा डायबिटीसमधली साखर नियंत्रणामध्ये येत नाही किंवा अस्थमाचे वारंवार अटॅक्स यायला लागतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे त्वचा विकार व्हायला लागतात किंवा पोटावरती किंवा पचन संस्थेवरती त्याचा परिणाम व्हायला लागतो किंवा माणसाची प्रतिकारशक्ती, इम्युन सिस्टम आहे, तर ती कमी व्हायला लागते. इतके सगळे उत्मात, आपण असा शब्द म्हणू, की इतके सगळे उत्मात हा स्ट्रेस आपल्या शरीरामध्ये घडवून आणत असतो. इंटरेस्टिंग आहे. मला आता ॲलोपॅथीतल्या स्पेशलिस्ट असून सुद्धा अ, विविध आजारांकडे असणारे आजार आणि त्यांचं कॉम्बिनेशन विथ माइंड, जे आपण सायकोसोमॅटिक म्हणतो, ते जाणवायला लागेल आहे. सो एखादी सिंपल टेक्निक ह्या गोष्टींना हँडल करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी सांगता येईल का आपल्याला? हो, अगदी ज्यावेळेला खूप एकदम जोराचा तणाव येतो ना, तर तो आपल्याला वेगळ्या-वेगळ्या पद्धतीनं तो जाणवतो. म्हणजे कधी आपल्या शरीरामध्ये काही बदल जाणवतात किंवा एकदम आपल्याला घाम येतो किंवा एकदम आपल्या घशाला कोरड पडते, एकदम छातीत धडधडायला लागतं. तर तो आपल्याला स्वतःला सावध करण्याकरता क्यू म्हणून वापरता येतं, की अरे मी एकदम टोकाच्या तणावामध्ये निघालेलो आहे. किंवा बऱ्याचदा आपल्या डोक्यामध्ये एकदम आततायी विचार यायला चालू होतात. नाही उठून निघूनच जावं, नाही मी नोकरीचा राजीनामाच देतो, नाही या माणसाला मारूनच टाकायला पाहिजे. असे ज्यावेळेला टोकाचे विचार किंवा फुल्या म्हणजे समोरच्या माणसाबद्दल विशेषणं काही यायला लागतात. तर त्यावेळेला आपल्याला तो क्यू म्हणून ओळखायचा आणि मग अशा वेळेला थोडंसं स्वतःला शांत करण्याकरता अगदी सिंपल टेक्निक आहे. तर त्याला स्क्वेअर बॉक्स ब्रीथिंग असं म्हणतात. स्क्वेअर बॉक्स ब्रीथिंग म्हणजे काय? तर 1, 2, 3, 4 म्हणताना श्वास आतमध्ये घ्यायचा. म्हणजे ही झाली त्या चौरसाची एक बाजू. 1, 2, 3, 4 श्वास आत घेतला. 1, 2, 3, 4 तो श्वास मी रोखून धरला. 1, 2, 3, 4 म्हणताना मी तो श्वास सोडला आणि मग त्या सोडलेल्या अवस्थेमध्ये पुन्हा 1, 2, 3, 4 मी थांबलो. म्हणजे हे 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 असं केल्यामुळं काय होतं, की शरीर पहिल्यांदा शांत व्हायला चालू होतं. आपलं सगळं लक्ष हे 1, 2, 3, 4 आणि श्वास घेणं, सोडणं याच्यामुळं आपलं मन साइड बाय साइड एक लक्षात घे, यानं प्रश्न अजून सुटलेला नाहीये. यानं जे आपलं डोकं फिरलेलं आहे, तर ते आपण सुरुवातीला तो ताळ्यावरती आणणार आहे. आपण जो एकदम टोकाचा प्रतिसाद द्यायला लागलेला आहे, की समोर जीवशास्त्रीय धोका असल्यासारखा, तर तो जीवशास्त्रीय नाही आहे, हे समजून सांगण्याकरता हे टेक्निक आहे. नाहीतर बऱ्याचदा लोकांना हे सांगायला लागतं. कारण का लोकं म्हणतात, की नाही आम्ही ते 1, 2, 3, 4 करून बघितलं, नाही बाकीला बघितल्यानंतर माझं अजूनही डोकं फिरतं. तर ते तुमचं तात्पुरतं त्या क्षणाला डोकं शांत करण्याकरता किंवा दाहकता कमी करण्याकरता आपल्याला हे वापरायचं आहे. त्यामुळे हे 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 आपण एक 5 ते 10 मिनिटं केलं ना, की मग आपल्या शरीर शांत व्हायला लागलं, की हळू उलट्या क्रमानं ते मन पण शांत व्हायला लागतं आणि मग विवेकाचा प्रकाश, एखादा कवडसा हळू आपल्या डोक्यामध्ये यायला लागतो. मग तेवढा धागा पकडून आपल्याला त्या तणावाच्या प्रसंगातनं बाहेर पडता येऊ शकतं. खवळलेला मातीच्या पाण्यासारखं आहे. हां, जितकं ते हालत राहील, तितकं ते गढूळ राहील. करेक्ट. स्थिर झालं, की हळू माती खाली बसायला लागते. तसं मनामध्ये विचारांचं अ, गोंधळ उडाला, की शांत व्हायचं म्हणजे हळू विचार शांत होतील आणि आपण या परिस्थितीला रॅशनली विचार करू शकतो. अगदी बरोबर. वाह! स्ट्रेस आणि अँक्झायटी मॅनेज करण्यासाठी बॉक्स ब्रीथिंग राइट? करेक्ट. स्क्वेअर बॉक्स ब्रीथिंग. स्क्वेअर बॉक्स ब्रीथिंग ही एक खूप छान पद्धत तू सांगितलेली आहेस. आपल्या सगळ्या
प्रेक्षकांना मी सुचवेन की स्क्वेअर बॉक्स ब्रीदिंग करून बघा आणि मला फीडबॅक द्या कसं वाटतं आहे. आणि मग आपण पुढच्या विषयाकडे पुढच्या एपिसोडमध्ये वळूया, जो स्ट्रेस आणि अँझायटीचं पुढचं व्हर्जन असेल, डिप्रेशन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.